शिवराय मित्रांनो, मी विराज तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे। सकाळी सकाळी आम्ही येवला बीच गाठले। तिथे स्वच्छ समुद्र किनारा व पाणी बघून खेळावं असे वाटले। इथे थोडी मजा मस्ती करून प्रसिद्ध अशा येवला किल्ल्याकडे निघालो। किल्ल्याला शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आहे। किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच सुंदर असा समुद्र किनारा आहे। समुद्राच्या लाटा व खाऱ्या पाण्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीचे बरेच नुकसान झालेले दिसते। तसे काही ठिकाणी किल्ल्याची तटबंदी ढासळून गेलेली आहे व दगडांचीही झीज दिसून येते। झीज झालेल्या दगडामध्ये सुद्धा लहान मुलांना सर्वात जास्त आवडणारा खेळ मला सुचला व मी तटबंदीवर चढायला सुरुवात केली। तटबंदी चढत असताना झालेली झीजमुळे तटबंदीचे दगड हाताला टोचत होते, पण यामध्ये सुद्धा एक मजाच होती। थोडा पुढे गेलो तर एका ठिकाणी माझा पाय घसरला। स्वतःला सांभाळले आणि तटबंदीच्या एका दगडावर बसून समुद्राकडे बघत राहिलो। नंतर काही वेळाने खाली उतरलो तर या तटबंदीच्या दगडामध्ये छोटे शंख शिंपले दिसले। थोड्या वेळाने समुद्र किनारी वळून पक्ष्यासारखे उडता येईल का त्यासाठी प्रयत्न केला, पण लक्षात आले उडणे हे माणसात शक्य नव्हे, उडावे ते पक्ष्याने। मग काय, किल्ल्यासोबत एवढी वस्ती केली, समुद्राला कसे सोडायचे? पाण्यात पायातले बुट काढून सरळ समुद्राच्या पाण्यात उतरलो। समुद्राच्या छोट्या छोट्या लाटा पायावर येत होत्या। पाण्यामध्ये थोडीशी मजा मस्ती केली। नंतर कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लाईट हाऊस कडे निघालो। 20 रुपयाची तिकीट घेऊन आम्ही लाईट हाऊस मध्ये प्रवेश केला। लाईट हाऊस मधूनच कोरलाई किल्ल्याकडे जाण्यासाठी एक छोटीशी पवलाट होती, परंतु वाटेने खूप गवत व काटेरी झुडपे असल्यामुळे आम्ही परत लाईट हाऊस कडे निघालो। खाली उतरून आम्ही लाईट हाऊसच्या न्यू पॉइंटला आलो। आई बाबांनी मला लाईट हाऊसचे महत्त्व सांगितले। समुद्रातील जहाजांना दिशा दाखवण्याची काम लाईट हाऊस मधून होते। लाईट हाऊस वरून सर्व बाजूला नजर फिरवली असता उंच उंच नाळे व निळा समुद्र दिसत होता। समुद्राच्या लाटा काळ्या आशालावर आदळत होत्या। एवढी धावपळ करून लाईट हाऊस मधील छोट्याशा पार्क मध्ये झोक्यावर थोडा आराम केला। नंतर कोरलाईच्या सुंदर समुद्र किनाऱ्याकडे निघालो। किनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळू व दुधासारखे पांढरे शुभ्र दिसणारे पाणी पाण्याकडे येत होते। पुढे किनाऱ्यावर बसण्याजोगे मोठे मोठे दगडे होते। मग काय, त्या दगडांकडे पळ काढला। दगडांकडे पोचल्यानंतर त्यावर बसून छोटासा फोटोशूट केला आणि सूर्यास्त पाहण्याकरिता पुन्हा जेवणाकडे निघालो।
काय समुद्र किनारी चप्पल सवर ठेवून उभा राहिलो. माझ्या चपलीला गिरकृत करण्यासाठी समुद्राने एक छोटीशी लाट पाठवली. लाट यापूर्वी मी चप्पल उचलून हातात घेतली. बघतो तर काय समुद्राने पूर्वीपेक्षा मोठी लाट पाठवली. मी चप्पल हातात घेतली व तिथून पळ काढला. तेवढ्या समुद्राच्या किनाऱ्यावर चालण्याकरिता बनलेले आधुनिक 4 चाकी वाहन म्हणजेच बीजबग्गी तिथे आले. त्याचे लाईट राक्षसाच्या डोळ्याप्रमाणे दिसत होती. बीजबग्गीवर बसून आईबाबांच्या अवतीभोवती बग्गी चालवण्याचा सराव केला. आता सर्वांना घेऊन चक्कर मारण्याची वेळ आहे. सर्वजण माझ्या पाठी स्वतःचा जीव मुठीत घेऊन बसले. बग्गीवर बसल्यानंतर घोड्यावर बसल्यासारखे वाटत होते. घोड्याचा कान पिळला की घोडा समुद्रा किनाऱ्यावर वेगाने धावायला लागला. घोडा बराच वेळ वेगाने पळवल्यानंतर लक्षात आले हा घोडा आपला नाही व घोडा म्हणजे बग्गी परत केली. नंतर काही वेळाने समुद्राच्या पाठीवर मी स्वतःचे नाव लिहिले. समुद्राला हे काही आवडले नाही. समुद्राने एक छोटीशी लाट पाठवली व माझे नाव पुसून टाकले. माझ्यासमोर सुंदर असा सूर्यास्त होत होता आणि ते बघत किनारे खेळत होतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.